वाइब्स आज एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आली आहे। प्राणिक हिलिंग आणि क्रिस्टल हिलिंग हे एक अद्भुत जग आहे। आज आपण या जगाची थोडीशी माहिती करून घेऊया। त्यासाठी पुण्यातले अनुभवी प्राणिक हिलर आणि क्रिस्टल हिलिंगचे तज्ञ प्रोफेसर अरुण विद्वांस यांना आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून आज स्फटिकाचे श्रीयंत्र याबद्दल डिटेल माहिती पण घेणार आहोत। चला त्यांना भेटूया। नमस्कार, मी प्रोफेसर अरुण विद्वांस। बेसिकली मी फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचा प्राध्यापक आहे। गेली 25 वर्ष मी प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग, क्रिस्टल हिलिंग याचा अभ्यास करतोय, शिकवतोय आणि ॲक्च्युअली प्राणिक हिलिंग पण करतोय। आता आजचा जो विषय आहे तो आहे श्रीयंत्र। आता ह्या श्रीयंत्राचा उपयोग काय, किती प्रकार त्या श्रीयंत्रामध्ये असतात, त्याची प्राणप्रतिष्ठा कशी करायची असते, त्याचे विषय आज आपण बघू। आता श्रीयंत्र हे यंत्र म्हणलं तर याचा अर्थ काय होतो की त्या यंत्रापासून आपल्याला सुखदायी अशी एनर्जी घेता येते, वळवता येते, अशा याला आपण यंत्र म्हणतो। तर हे यंत्राचे प्रकार बरेच आहेत। तर ह्या श्रीयंत्रामध्ये मुख्यतः त्रिकोण या जॉमेट्रिक फिगरचा उपयोग केलेला आहे आणि या त्रिकोणातनं जी ऊर्जा बाहेर जाते ती ह्या तिन्ही कोनातनं बाहेर पडत असते। आता आपण ह्या श्रीयंत्राची माहिती घेऊया। आता हे भूपृष्ठ श्रीयंत्र बघा, याच्यामध्ये तुम्हाला ट्रँगल दिसतंय, तिथे हे बघा, हे ट्रँगल आहे। मध्ये बघितलं तर एक ट्रँगल आहे आणि त्याच्यामध्ये एक गोल आहे। तर हा गोल म्हणजे या ठिकाणी लक्ष्मीचं राहतं घर आहे असं म्हणायचं गोलामध्ये। म्हणजे त्याच्याबरोबर दाखवायचं झालं तर हे असं दाखवता येईल, हे लक्ष्मीचं राहायचं घर, त्याच्याखाली हा ट्रँगल आहे, त्रिकोण आहे हा। हे त्रिकोणाचे 3 कोण म्हणजे त्रैलोक्य दाखवतात, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ। त्याच्याखाली परत तुम्हाला इथे ट्रँगल दिसत आहेत का बघा, हे असे ट्रँगल काढलेले आहेत। तर इथे 8 ट्रँगल दिसतील या 2 ह्याच्यानंतर। नंतर त्याच्याखाली घेतलं तर हे 10 ट्रँगल, परत 10 ट्रँगल, परत 12 ट्रँगल आणि मग 8 ट्रँगल, अशी ही रचना एकावर एक केलेली आहे, ज्याला आपण मेरुदंड श्रीयंत्र असं आपण म्हणतो। तर या ठिकाणी तुम्हाला असं हे फ्लॅट दाखवलेलं आहे। तर ह्याला उंची नाही आहे, फक्त रुंदी आणि जाडी आहे। तर हे भूपृष्ठ, हे मेरुदंड, हे कमळामध्ये असेल, हे पहा, हे कमळाच्या ह्या पाकळ्या दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे श्रीयंत्र दाखवलेलं आहे, ते आहे कमल श्रीयंत्र। याच्या खाली ह्या सगळ्या तुम्हाला पाकळ्या दिसत आहेत कमळाच्या आणि प्रत्येक त्रिकोणी पाकळी आहे आणि त्याच्यावर हे श्रीयंत्र बसवलेलं आहे। त्यामुळे ह्याला कमलपृष्ठ श्रीयंत्र असं म्हणतात। आता हे यंत्र जशी आधीची तुम्हाला दाखवली, तर हे यंत्र जरा वेगळं आहे बघा। ह्याच्यामध्ये ह्या क्रिस्टलचा पिरॅमिड घेतलेला आहे आणि पिरॅमिडमध्ये खालच्या बाजूला हॉलो केलेलं आहे आणि श्रीयंत्र कोरलेलं आहे बघा। हे कोरलेलं श्रीयंत्र तुम्हाला दिसत आहे आणि आता जर वरनं बघितलं तर एका त्याच्या सरफेसमधून बघा कसं दिसतंय ते, असे 4 सरफेसमधून 4 श्रीयंत्र आपल्याला दिसतात। नाही बघा, अशा ह्या 4 श्रीयंत्राच्या इमेजेस आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात आणि ह्या 6 दिसलेल्या इमेजेसवरनं हा पिरॅमिड केलेला आहे। म्हणजे काय होतं, खाली हे श्रीयंत्र आणि त्याच्यावर हा पिरॅमिड। याचा अर्थ असा होतो की श्रीयंत्राची जी ऊर्जा बाहेर पडणार आहे ती ही पिरॅमिड अनेक पटींनी वाढून बाहेर देणार आहे। त्याकरता हे आत कोरलेलं श्रीयंत्र आहे, त्याची ऊर्जा एवढ्या मोठ्या श्रीयंत्रासारखीच तुम्हाला मिळेल, बारकं असलं तरीसुद्धा, कारण ह्या पिरॅमिडनी त्याची ऊर्जा वाढलेली आहे।
आतापर्यंत आपण दोन प्रकारची श्रीयंत्र बघितली. एक तांब्याचं बघितलं आणि एक क्लिअर क्वार्ट्जचं बघितलं, म्हणजे स्फटिकाचं बघितलं. तर तांब्याच्या यंत्रापेक्षा स्फटिकाचं जे श्रीयंत्र आहे ते जास्त पॉवरफुल असतं. कारण क्वार्ट्जचं जे आहे, म्हणजे ज्याला आपण स्फटिक म्हणतो, हे हिऱ्याचं उपरत्न आहे. त्यामुळे ह्या क्रिस्टल यंत्राला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा असते. त्याला जे तास दिलेले असतात, त्रिकोणात्मक तास, त्यातनं निघणारी ऊर्जा ही खूप ऊर्जा तांबीच्या यंत्रापेक्षा किंवा इतर मेटलच्या यंत्रापेक्षा जास्त असते. तर ह्या श्रीयंत्रातनं जास्त ऊर्जा आपल्याला जर हवी असेल तर त्याच्याभोवती हे जे ॲगेट आहेत, ॲगेट क्रिस्टल आहेत, ते ह्या ॲगेटनं आपण हाकीक असं म्हणतो, ते हाकीक त्याच्याभोवती ठेवायचे. तर असे हाकीक कडेने ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे श्रीयंत्र ठेवलेलं आहे. याचा उपयोग काय होतो, तर ॲगेटमधनं येणारी जी ऊर्जा आहे ती हे श्रीयंत्र ओढून घेते आणि ती ॲम्प्लिफाय करून सर्वत्र बाहेर टाकत असते. त्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा मिळते. आता ह्या श्रीयंत्राची स्थापना कशी करायची ते दाखवतो. हे जे श्रीयंत्र जे आहे हे आपण आता मार्केटमधनं आणलेलं आहे. मार्केटमध्ये ते असताना अनेक लोकांनी ते बघितलेलं असतं, हाताळलेलं असतं. त्या लोकांची निगेटिव्ह ऊर्जा ह्या श्रीयंत्रावर गेलेली असते. ती याच्यातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती काढून टाकण्यासाठी आपल्याला ते पाण्याने स्वच्छ करायचं आहे. त्याच्यावर पाणी टाकून त्याला आपण शुद्धीकरण करून घेऊ आणि मनातनं त्याला सांगू की तुझ्यातली निगेटिव्ह एनर्जी डिसइंटिग्रेट कर, बाहेर फेकून दे. आणि आता गाईचं दूध घ्यायचं, उकळलेलं नाही, तापवलेलं नाही, कच्चं दूध घ्यायचं आणि त्याचा अभिषेक त्याच्यावर करायचा आणि अशा रीतीने ते अजून स्वच्छ करायचं. त्याची निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी काढून टाकायची. आता हे श्रीयंत्र गाईच्या दुधाने शुद्ध केलेलं आहे. आता त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करायचा. हा पाण्याचा अभिषेक करतोय म्हणजे धुतोय ते, आणि त्याच्यातली आता निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे गेलेली आहे. तर आपल्याला एक तांब्याचं म्हणा किंवा चांदीचं म्हणा एक ताटली किंवा तामण लागणार आहे. हे आपण तांब्याचं तामण घेतलं आहे. त्याच्यावर एक लाल रंगाचं कापड ठेवूया. हे लाल रंगाचं कापड आहे आणि त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या. ह्या अक्षदा आपण त्याच्यावर टाकलेल्या आहेत. हे श्रीयंत्र आपण ह्या अक्षदांवर ठेवायचं आहे. पण कसंही ठेवायचं नाही आहे हे लक्षात ठेवा. या श्रीयंत्राला 4 बाजू असतात. हा चौकोन आहे, खाली हा चौकोन दिसतोय. त्या चौकोनातली एक साईड जी आहे, कुठलीही साईड, ही एका दिशेला ठेवायची आहे. तर आता मी बसलो त्या ठिकाणी ही जी बाजू आहे, इकडची बाजू जी आहे ती पूर्व बाजू आहे. त्या पूर्व बाजूला ही जी साईड आहे ही मी समांतर ठेवलेली आहे. आता या श्रीयंत्राची ऊर्जा वाढवण्यासाठी हे जे ॲगेट म्हणजे हाकीक आहेत हे त्याच्या भोवतीने आपण ठेवलेले आहेत. हे 7, 9, 11 अशा नंबरमध्ये ते घेतले तरी चालतात. लक्ष्मीचा बीज मंत्र ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः असा आहे. तर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. कुंकुमार्जनने आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. आणि कुंकुमार्जन करत असताना मग आपल्याला म्हणायचं आहे ओम श्रीं नमः असा 108 वेळा जप केल्यासारखा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः, ओम श्रीं नमः. कुंकुमार्जन आता पुरं झालेलं आहे. आता आपल्याला श्रीयंत्राला गंध लावायचा आहे आणि फुलं व्हायची आहेत.
तर अशा रीतीने आपण ह्या श्रीयंत्राचं स्थापना केलेली आहे आणि हे आता उचलून आपल्याला देवघरात ठेवायचं आहे. तर धन, धान्य आणि समृद्धी देणारे हे श्रीयंत्र आपल्या घरात नक्की स्थापन केले पाहिजे. क्रिस्टल हिलिंगमध्ये यासारखीच अजून वेगवेगळी यंत्र वापरली जातात. त्यांच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात बघणार आहोत, त्यामुळे तो भाग सुद्धा नक्की बघा. तुम्हाला जर प्राणिक हिलिंग किंवा क्रिस्टल हिलिंग शिकायचं असेल किंवा हे श्रीयंत्र हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसा मेसेज टाका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या भागात. बघत रहा हॅपी वाइब्स.